झोपले का बघ जा उतरा तरी आधी गाडीवर खाली काय करायचं जावायला 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 तुला पिशव्याला 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 पाणी घ्या चुवरा चुवरा पाऊस बीस काय होता का पाऊस काही नव्हता वाटेला पाऊस नव्हता विचार लिखिलं तुमच्या तर डोकं उठवले सकाळपासून पहाटे 5 वाजल्यापासून पाऊस लागले वाटेला तर काय नुसतं डोसकं उठलं त्या जावयाला तुझ्या सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून काय हेच नाही कवा सासऱ्याला असं वाटत असेल पाहुण्याला आकाडी खायच्या 5 वाजल्यापासून बाबांना उठवून बसविले धड काय काम करून दिलेलं नाही काय नाही पहिल्या गाडीत जायचंय पहिल्या गाडीनं जायचंय पाऊस पडतोय बाहेर धू तरी घेऊन आलाय बाबा मला फोन केला सासूबाई मला यायला नको काय काय हो सासूबाई पाऊस लय पाऊस रस्ता सगळा बंद चारी बंद सगळं पाणीच पाणी बघा कसं आलो असं माझं जीवाला माहिती बकरं खायचं वेळ आता आकाडीला एवढं प्रेमानं सांगितलंय नको याला हा वैताग आला द्या प्रवासाने बकरं शिजलं नाही शिजत ठेवलं की आता काय सांगायचं तुम्हाला पहिला खायला घाल पावसानं लय वैताग आणला बघा लय नवच पाणी किती होतं काय वाटेला आणि लय पाणी होतं तुमच्या भागाला पाणी आहे लय पाणी आमच्या भागात होता चारी बाजून सगळा रस्ता बंद झालाय कसं तरी एवढ्या पाण्यातनं गाडी काढली बाहेर बघा काय सांगायचं शिस्तीने यायला पाहिजे मी चलो लेख तुमची आवडत नव्हती तुमची लेखच म्हणली काशाला जात आहे राहून दे पण मी म्हणलं शाप अजिबात थांबाय नाही मला घरात बकरं खायचं होतं ना बकऱ्याचा विषय कुठं आहे मग काय अगं पाऊस किती रस्त्याला तू सकाळ काय म्हणते मला जायचं नाही मी तुला जबरदस्ती आणलं बघा तिला बकरवाड बघत होतं बकरवाड बघत होतं बकऱ्याचा विषय नाही तर नाही बकरा संध्याकाळ काय बकरा संध्याकाळी आहे ना पाहुणाच आहे माझा बकऱ्याला नाही हावरा नाही सांगा तिला सांगा मला माहित आहे की नाही जावायला चांगला आहे बघितलंस जावाय माझा लय चांगला आहे पटणाला नाही हावरा नाही काय नाही ते झुणका पिठलं असलं चालतंय चटणी भाकरी असली चालतंय पण सकाळपासून 5 वाजल्यापासून पाठीमागे लावली बाय आवराय तयार नाही घरातलं पाय बाहेर काढीना नको ती काढणं लागली सांगायला मला किती काळजी बघा म्हणलं नाही चल तू पहिले बाकी सगळं तिथं साहित्य ठेव आणि पहिली साल बाहेर तुझ्या एवढी प्रेमानं सांगितलंय मम्मीने तुझ्या काय तर तुला जरा तरी वाटाय पाहिजे का नको चहा ठेवा हे सांगू जरा चहा ठेव बाई जावं काय चहा पिते तुम्ही चालतो आम्हाला नाही गरम कडक चहा मस्त मी सांगतो नाही आम्ही थंड का चहा पित नाही गार चहा पितो मस्त अशी ताप देते बघा मला अशी काय सांगू नका काय विचारायचं मला एवढा त्रास देत्या आता सांगायचं नाही असू दे दमू नको बाई असू दे जावाय माझा लय शाना आहे तर लय शाना लय चांगला आहे जावाय माझा तरी सुद्धा मी सांगितलं तिला आज थांबायचं नाही पहिल्या गाडीने लवकर जायचं सासूबाई असू दे 2 दिवस 2 टाइम खायचं मटण सकाळचं काय 2 टाइम बकरा आहे ना अक्का बकरा आहे सकाळचं बी खायचं संध्याकाळचं बी खायचं 2 दिवस खावा की 2 दिवस खावा डबा आणलाच काय त्याला नाही घरातला देते डबा भरून नाही डबा ती जरा पोराशी जरा डब्यातून थोडंसं दिलं असतं स्वतः बी खायचं आणि घेऊन बी जायचं थोडं पोरांच्या पुरतं थोडं नका पोरं घेऊन यायचं नाही तसं काय पोरं राहिलं पोरं म्हणली नाही मग पप्पा तुमचं तुम्ही जावा मी काही येत नाही थोडं पोरांनी डब्यातून बांधून द्या काय चालते अरे वा अरे बाय शानी ती बघ अशी मिळणी पाहिजे तू आहेस तू माझ्या लय शाने आहे कसलं काय खुळ गळ्यात बांधायचा माझ्या तुम्ही लय शाने उद्या घरी येणार आहे मी मग घाबरतो काय तुला मी लाडका जावाय सासरवाडीचा आहे समजलं काय
चहा प्या. गुमान चाफी. मी पितेच. माझं तर कुठे आहे इकडं मोठं वाटत तिकडं मोठं वाटत जावायला थोडं सगळं तसंच काय स्पेशल आहे का काय स्पेशल पाहुणा आमच्या सगळं स्पेशल असते तुम्ही सुट्टी देणार ना मटण आम्ही पकडे कापले हा ना तुम्ही तसं आमचं तुम्हाला काय वाटलं हो हा तुम्ही मटण खायचं राव का अहो मटण दे की आम्हाला पाहुण्याच्या वाटत आम्हाला काय ठेवतं तुम्ही खायचं राव का मी कुठं काय म्हणा एवढं सात समुद्रात पाणी मिळालं एवढं पाणी नदी जाऊ मला नुसतं ते बोलायचं असते वाटतंय नाही ते चल मला आपल्याला ज्यावेळेस थांबायला असं असते का कुठं असंच खायचं. हा हे काय नुसता रस्सा यात काय आहे काय हा पाहुणं बघा की राव असं असतं काय पाहुण्याचं काय नाही बघा हे आम्हाला काय सांगायला नाही आम्हाला म्हटलं पाहिजे नाही चालू बघा घरी हा आता बघा बरं कसं आलं मस्करी करता सगळी हा पाहुणं बहीण आमच्या सासूबाई प्रेमाचे खावा परत चहा काढायला या असंच पोरं बिरं घेऊन या आता नाहीतर दोघं जिचिला नाही नाही परत वेळेला आम्ही जोडीनं आधी 4 दिवस राहिले होतो की काय नाही होय. महिनाभरच येऊन राहा की आधीच. तुमची काय बकरीच नाही का खायची हा, कापशील आपण. याच बकर असते त्यांचं बरं का येतो परत घ्या काळजी आणि लिखीला जरा 4 शब्द सांगा समजावून काय सांगायचं मला लई त्रास देते मला ती नाही उल्लेख माझी लय हुशार आहे होय होय हुशार आहेच की बघतेच कशी बघा माझ्याकडे बरं का येऊ का चला काळजी घ्या चला चला घ्या कसा यायचंय तुला हळदी कुंकू तर लावते हा लाव कसं मामीने जेवण केलं बघ असं जेवण तर मी काही घालत नाही का करून. गोडवाने रवा पावसा पाण्याचे दिवस आहे तर चांगलं रवा एकमेकाला भांडू नकासा पोरं बाळ सुखी असू द्याती गोडवाने राहून द्याती आणि पाहुण्याला लय दमू नकस हा लय खराब झालाय पाहुणा का तर 80 किलो वजन झालं पाहुणा खराब झालाय कुठल्या अँगलनं दिसतोय अगं वजन माझं कमी झालंय तर 80 किलो वजन झालं वाढलं उलट नाही तसं म्हणू नका वाढ राहा आपलं सुखात राहा आनंदात राहा अहो मामी तुम्हाला सांगतो तुमच्या लेकीला एवढी सुखात ठेवतो तुम्ही उद्या म्हणशीला माझी दुसरी पोरगी पण घेऊन जावा संग आधी एकीला सांभाळा आम्हाला दुसरी घेऊन जायला निघालं अगं 4 दिवस यात्रेला म्हणतोय हा ते बघू तुझं काय तरी असतं चला एवढं कसं लक्षात राहिले काय माहिती 2 दिवस खाल्लं ते खाल्लं आणि जाताना डबा भरून घेऊन निघाले हे पोरसनी घेतलंय चला बघू की मला नाही घेतलं कोण काय खातंय. येऊ का मामी हा चालते चालते दहा पाया पडतो बरं. शिस्तीने राहा. तुम्ही येतो दोन पिशव्या कसा पाया राहू पडतो दे पाय पडायचं राहू दे जावा चला. राहू दे चल ग जावा